पण शुभ सकाळ सकाळचे वाजले 8:30 आणि माझी चालली आहे मिस्टरांच्या डब्याची तयारी। आज डब्यासाठी असणारे मिक्स परोठे म्हणजे बटाटा आणि वाटाणा असं मिक्स परोठे बनवणारे, दही लोणचं असं असं त्यांच्या टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी असणारे। हे पा मी आता बटाटा कुकरला लावते शिजवायला आणि वाटाणा एका साईडला छोट्या भांड्यामध्ये मी उकळून घेणार आहे आणि वाटाणा जास्ती शिजवायचा नाही, फक्त थोडंसं आपल्याला 5 मिनिटं उकळून घ्यायचा आहे वाटाणा, जेणेकरून चांगला मॅश होईल वाटाणा। जोपर्यंत आपले बटाटा आणि वाटाणा उकळतोय शिजतोय तोपर्यंत मी पीठ मळून घेते। हे पा मी पीठ घेतले, म्हणजे मला जेवढं लागेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये, तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असेल त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता। आणि पिठामध्ये मीठ टाकले आणि ओवा टाकून घेतला आहे। तुम्ही मिक्स पीठ पण घेऊ शकता सगळे। पाहू शकता इथे माझं पीठ मळून झाले, पण तरी पण मी कणिक चांगली मळून घेते, कारण की का तर पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल ना तेवढे परोठे चांगले होतात, एकदम असे मऊ होतात, लुसलुशीत होतात आणि फुलतात चांगले, फुगतात परोठे एकदम छान। हे पा वाटाणे मी उकळून घेतले होते आणि त्याला साईडला ठेवलं होतं थंड करायला, थंड झालेत ते आता, आणि त्याला ह्या प्रकारे असं मॅश करून घ्यायचं। हे पा एकदम व्यवस्थित मी मॅश करून घेतलेत मॅशरनी। हे पा आपले बटाटे पण एकदम व्यवस्थित उकडले गेले आहेत। जास्ती पण बटाटे उकडवायचे नाहीत, कारण की जास्ती बटाटे उकडले ना मग ते पाणी सोडतात नंतर, म्हणून बटाटे उकडवताना नेहमी प्रमाणातच उकडवायचे। परोठ्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य घेतले, इथं कांदा घेतला आहे बारीक चिरून मीडियम साईजचे 2, आणि अद्रक लसूण ठेचून घेतलं आहे, आणि कोथिंबीर। कढईमध्ये तेल टाकले, तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर कांदा टाकायचा आणि चांगला परतून घ्यायचा कांदा। पाहू शकता इथं कांदा छानपैकी आपला परतून झाला आहे, मस्त लालसर झाला आहे। त्यामध्ये मी मीठ टाकले चवीनुसार, लाल तिखट टाकले, आणि लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मी 1.5 चम्मच टाकले, आणि परोठ्यांना आणखी टेस्टी करण्यासाठी त्याच्यामध्ये चाट मसाला असेल तुमच्याकडे तो टाका, नाही तर आमचूर पावडर टाका। मी आमचूर पावडर टाकली आणि हळद टाकली। हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, परत परतून घ्यायचं आहे मस्तपैकी सगळे मसाले टाकून झाल्यावर। आता सगळे मसाले आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊया सगळे एकत्र। हे पा आपले मसाले एकदम छान व्यवस्थित एकजीव करून घेतलेत आपण। आता त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकूया, बटाटा टाकल्याच्यानंतर मॅश केलेला वाटाणा टाकूया, आणि हे सर्व टाकल्याच्यानंतर दोन्ही एकजीव करून घ्यायचं, चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं छानपैकी। आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची त्यामध्ये, आणि सारण थंड होऊन द्यायचे थोडं। आपण जसं पुरण भरण्यासाठी पारी करतो तशीच पारी करायची, आणि छान सारणाचा गोळा घ्यायचा आहे बटाट्याचा, आणि तो गोळा त्याच्यामध्ये व्यवस्थित भरायचा आहे आणि मस्त छानपैकी लाटून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवले पण कसं मी बनवते ते, आणि अजिबात फुटत वगैरे नाहीत परोठे, किंवा सारण बाहेर येत नाही, कारण पीठ आपण चांगलं मळलेलं असताना तर अजिबात परोठे फुटत नाही। तव्यावर परोठा टाकताना तवा चांगला आपल्याला गरम पाहिजे, कारण की परोठा आपला छान शेकला जातो। आणि पाहू शकता तुम्ही तेल तूप काही पण लावू शकता तुमच्या आवडीवर आहे। आणि परोठा छानपैकी दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायचा। पाहू शकता मी कशी भाजते, चांगला असं दाबून दाबून भाजायचा परोठा। तुम्ही जेवढा चांगला भाजाल तेवढी चांगली चव लागते परोठ्याची, खायला एक नंबर लागतो परोठा। पाहू शकता दोन्ही बाजून एकदम व्यवस्थित भाजले आहे। आता मी सर्व परोठे करून घेते आणि मग भेटते। माझे सर्व परोठे करून झालेत, आता मिस्टरांचा टिफिन भरते। टिफिनमध्ये मी छोट्या टिफिनमध्ये दही टाकले, आणि दह्यामध्ये मीठ नाही टाकलं, कारण मीठ टाकलं की दही पाणी सोडतं, म्हणून त्यांना वेगळं देणार आहे। त्यांना विचारेन, त्यांना हवं असेल तर देणार, नाही तर नाही देणार। आणि टिफिन रेडी झाला आहे माझा। मिस्टर गेले आता ड्युटीला, त्यांचा लंच वगैरे भरून दिला। आता घरातली कामं वगैरे बाकी आहेत, आणि सर्वात प्रथम आता मी गिझर लावले, आंघोळीला जाणार आहे। आंघोळ वगैरे करून मग नाश्ता करणार, मग भेटते। आंघोळ करून आल्याच्यानंतर चाय नाश्ता झाला, चाय नाश्ता झाल्याच्यानंतर घरातली कामं वगैरे आवरले। पाहू शकता तुम्ही घर वगैरे मी क्लीन केले, सर्व झालेत कामं माझे। दुपारचं जेवण पण झाले, दुपारचं ओटा वगैरे, फक्त थोडेसे बेसिंगमध्ये भांडे आहेत ते भांडे घासून घेणारे नंतर। जरा आता आराम करते, काम वगैरे झाले, थोडी थकली तर थोडा आराम करते। पवित्रा पण झोपली आहे। हे बा झोप वगैरे झाली, आराम वगैरे करून झालं आहे, आता उठली आहे। आता वाजले 5:30, आता चहा बनवते, मुलांना पण चहा देते। तुम्ही पण या चहा घ्यायला, चला जाऊया किचनमध्ये।
हे पहा मी चहा ठेवला आणि आम्ही ब्लॅक टीच पितो. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की मी लग्न झाल्यापासून ब्लॅक टीच पिते, कारण की पहिले माहेरी दुधाचा प्यायची, पण इकडे आल्यावर मला सवय झाली ब्लॅक टीची, तर ब्लॅक टीच पिते. तो चहा उकळला आहे. आता छानपैकी चाय टोस खारी खाते आणि मला पेल्यामध्ये चाय प्यायला खूप आवडतो, कारण की एक वेगळं समाधान मिळतं पेल्यातल्या चहामध्ये. या तुम्ही पण चहा घ्यायला. व्हिडिओला इथंच एंड करते आणि परोठेची रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान होतात. लहान्यासकट तर मोठ्यापर्यंत सर्वांना हे परोठे खूप आवडतील, खूप आवडीने खातात. आणि नक्की ट्राय करा तुम्ही हे परोठे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.